गुड इव्हनिंग. तर आजचा टॉपिक काय आपला सेल. आपण काय बघितलं की सेल काय, सेल एक काय फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ आहे. कारण एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम विदाउट सेल जगू शकत नाही. म्हणजे फर्स्ट लिव्हिंग लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कोण आहे तर सेल आहे. कळलं. सेलच्या आधी कोण आहे ॲटम. कोण ॲटम. ॲटम नंतर कोण तयार झालं मॉलिक्यूल. मॉलिक्यूल नंतर काय झालं खूप मॉलिक्यूल एकत्र झाले मग काय झालं सेल. असे खूप सेल एकत्र झाल्यावर काय झालं टिश्यू. असे खूप टिश्यू एकत्र झाल्यानंतर काय तयार झालं ऑर्गन. असे खूप ऑर्गन एकत्र झाल्यानंतर कोणती सिस्टीम तयार झाली. असे खूप ऑर्गन सिस्टम तयार झाल्यानंतर काय तयार झालं एक ऑर्गॅनिझम. कळलं. काय अडचणीपर्यंत सेल काय बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके. सेल थेरी काय ऑल नॉन लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ वन ऑर मोर सेल्स. प्रत्येक लिव्हिंग थिंग कशाने बनला आहे एक किंवा अनेक सेल्सने बनलेला. ऑल लिव्हिंग सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स बाय डिव्हिजन. सगळ्या लिव्हिंग सेल्स कसं काय येतात आधीची जी सेल असते तिचं डिवायडेशन होतं किंवा मल्टिप्लिकेशन होतं आणि त्याच्यानंतर पुढची सेल तयार होते. द सेल इज द बेसिक युनिट ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेल काय एक बेसिक युनिट आहे कशासाठी स्ट्रक्चर देतं आणि काय करतं फंक्शन करतं कोणामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग आता सेल थेरी टाइम आहे. सगळ्यात आधी रॉबर्ट हुक नावाचा सायंटिस्ट होता. त्यांनी काय केलं 1665 मध्ये सेल काय असते ते डिस्कवर केलं. अँटन व्हॅन लिओनहोफ यांनी काय केलं सगळ्यात आधी सेल कशी दिसते ते मायक्रोस्कोप खाली पाहिलं. त्याच्यानंतर रॉबर्ट ब्राउन याने काय केलं सगळ्यात आधी सेल मध्ये न्यूक्लियस नावाची एक गोष्ट असते हे पाहिलं कोणी रॉबर्ट ब्राउन. त्यानंतर डिस्कवर्ड फ्लुइड कंटेंट ऑफ सेल हे काही एवढं आता नाही आहे तुम्हाला आधी लेवलला पण नाही आहे. मॅथिस शेल्डन आहे 1838 मध्ये काय केलं त्यांनी प्रपोज्ड ऑल प्लांट्स आर मेड अप ऑफ सेल्स. त्यांनी काय डिस्कवर केलं मॅथिस शेल्डननी सगळे प्लांट्स हे काय सेल पासूनच बनलेले. कारण प्लांट पण काय लिव्हिंग थिंग. त्याच्यानंतर पुढचे नेम फ्लुइड कंटेंट ऑफ सेल ॲज प्रोटोप्लाझम. जे सेल मध्ये फ्लुइड कंटेंट असतं त्याला प्रोटोप्लाझम बोलतात. हे पुढकंजेने सांगितलं. हे लक्षात ठेवायची गोष्ट नाही. फक्त मॅथिस शेल्डन रॉबर्ट हुक अँटन व्हॅन लिओनहोफ आणि रॉबर्ट ब्राउन हे तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. 3 आणि इकडचे 4. ओके. त्याच्यानंतर थिओडोर श्वान proposed all animals are made up of cells. त्यांनी काय सांगितलं श्वाननी की ऑल एनिमल्स कशाने बनतात सेलने बनतात. आता लक्षात कसं ठेवायचं एवढे सायंटिस्ट. मग आता मेथिस शेल्डन एकदम भारी ट्रिक आहे. मेथिस शेल्डन बरोबर. मग मेथिस मेथी असं नाव बरोबर. मेथी म्हणजे काय प्लांट आहे. एक प्लांटच्या ह्याच्यात येतं मेथी आपण खातो बरोबर. मग मेथी ना त्याच्या नावानुसार त्यांनी काय केलंय आपण एक लॉजिक लावलं. त्यांनी काय प्रपोज केलं प्लांट्स हे कशाने बनलेले सेल्सने बनलेले. मेथी शेल्डन म्हणजे प्लांट्स. त्यांनी काय सांगितलं प्लांट्स बनले. आणि थिओडोर श्वानला काय बोलतो आपण कुत्र काय ॲनिमल. प्रपोज ऑल एनिमल्स आर मेड अप ऑफ सेल्स. श्वान काय सांगितलं ॲनिमल सेल पासून बनले. मेथी काय सांगितलं प्लांट सेल पासून बनले. कळलं. हे दोघं क्लिअर झाले आयुष्यभर लक्षात राहते. मेथिस शेल्डन काय सांगितलं मेथिस शेल्डन ते ॲनिमल सॉरी याने प्लांट सेल पासून बनले. आणि थिओडोर श्वानने काय सांगितलं ॲनिमल मध्ये सेल्स ॲनिमल पण सेल पासून बनलेले. कळलं. कार्ल हेनरिच ब्राउन प्रपोज सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ. हे काही लक्षात ठेवायची गोष्ट नाही. त्याच्यानंतर रुडॉल्फ विर्चोव हे 11th ला येईल proposed all cells arise from pre-existing cells. त्यांनी काय सांगितलं की ऑल सेल्स कशापासून येतात त्याच्या आधीच्या सेल पासून तयार होतात.
युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे एक सेल आहे कोण युग्लिना पॅरामोशियम ईस्ट काय ज्याला एक सेल असते तो युनिसेल्युलर एक्झाम्पल सोडून द्यायचे ज्याला एक पेक्षा जास्त सेल तो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स अंडर मायक्रोस्कोप आपण जर मायक्रोस्कोप मध्ये पाहिलं तर हे लीफ सेल अशी दिसेल मसल सेल अशी दिसेल एक फॉर एक्झाम्पल काय काय असतं लीफ ग्रीन असतं तर ग्रीन दिसेल मसल अशी थोडी पिंक टाइप दिसते बरोबर की साइजेस ऑफ सेल्स पाहिले आपण सगळ्यात छोटी सेल कोण आहे मायक्रोप्लाझ्मा सगळ्यात मोठी कोण आहे ऑस्ट्रिच एग ऑस्ट्रिच एग शामरूपचं एग आणि सगळ्यात स्मॉलेस्ट कोण आहे मायकोप्लाझ्मा आता सगळ्यात छोटी ह्यूमन सेल कोण आहे स्पर्म सगळ्यात मोठी ह्यूमन सेल कोण आहे ओव्ह्यूम त्याच्यानंतर सगळ्यात लॉंगेस्ट कोण आहे नर्व सेल शेप काय पाहिला आरबीसी चा आपण काय बायकॉन्केव्ह आहे नर्वचा कसा आहे ब्रांचेस आहे आणि याचा कसा आहे शेप चेंज होत राहतो डब्ल्यूबीसी चा स्ट्रक्चर ऑफ सेल आपण कशा खाली पाहू शकतो स्ट्रक्चर कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली सर लिहायचं काढत जायचं नोट्स पटापट जेवढं म्हणजे तुम्हाला करता आलं का तेवढं आता काल मी डिटेल मध्ये शिकवत होतो काल टाइम होता तुम्हाला बरोबर आज रिव्हिजन करतोय आज टाइम आहे का घरी जायचं लेक्चर बघायचं हळूहळू काढायचं कालचं लेक्चर बघितलं गेलं त्या अर्धा बाकी काय नाही 20 मिनिटचं होतं मग आता दोन टाईपच्या सेल येतात ॲनिमल सेल आणि प्लांट सेल ओके तर सगळ्यात आधी आपल्याला काय बघायचं आहे ॲनिमल सेल प्लांट सेल हे नंतर बघू आपण आधी बघू आपण सेलचे मेन दोन टाईप सेलचे मेन दोन टाईप पहिला टाईप आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरा आहे यूकॅरियोटिक सेल मग आता प्रोकॅरियोटिक म्हणजे असा सेल की जेव्हा ही पृथ्वी बनत होती पृथ्वी बनली त्यानंतर जो फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम आला पृथ्वीवर तो कोण होता प्रोकॅरियोटिक सेल त्याच्याकडे काहीच सामान नव्हतं आपण एखादं घर आपण एखाद्या दुसऱ्या गावी जातो बरोबर आपण नवीन असतो आपल्याकडे सगळं सामान असतं आपण सुरुवातीला फक्त एक रूम असतो आपल्या जगण्यापुरतं सामान असतं मग प्रोकॅरियोटिक काय होतं फक्त त्याच्या जगण्यापुरतं त्याच्याकडे काय होतं सामान होतं मग आता सगळ्यात आधी प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक हे जाणून घेण्या अगोदर आपल्याला आहे ना सेलचे मेन जे पार्ट्स असतात जे दोघांमध्ये असतात ते जाणून घ्यायचे की काय असतं सेल मध्ये तर आधी आपण प्रोकॅरियोटिक बघू बरोबर प्रोकॅरियोटिक सेल तर काय असतं माहिती का हे काय सेल ही जी सगळ्यात आउटर मोस्ट लेअर आहे आउटर मोस्ट म्हणजे सगळ्यात बाहेरची लेअर ही कशाची बनलेली असते लायकोकॅलिक्स कशाची लायकोकॅलिक्स एवढं लक्षात ठेवायचं नाही एवढं नाही लायकोकॅलिक्स ची बनलेली हे याला काय बोलतात कॅप्सूल काय बोलतात कॅप्सूल टफ असते टफ हार्ड असते कॅप्सूल त्याच्यानंतरची जी लेअर असते तिला बोलतात सेल वॉल तिला काय बोलतात सेल वॉल पहिली लेअर काय कॅप्सूल दुसरी काय सेल वॉल त्याच्यानंतर जी लेअर येते त्याला बोलतात सेल मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन पण बोलतात किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन पण बोलतात पहिली लेअर काय बोलू कॅप्सूल दुसरी लेअर काय बोलू तिसरी लेअर काय बोलू सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन कळलं
इथपर्यंत काय अडचण. त्याच्यानंतर हे 3 लेयर झाले. त्याच्यानंतर जो मधला जो पार्ट असतो ना ते फ्लुइड असतो. सगळा जो हा मधला पार्ट आहे इथे फ्लुइड. त्या फ्लुइडला काय बोलतात माहिती? सायटोसोल. काय? फ्लुइड. त्या फ्लुइडला काय बोलतात? सायटोसोल. आणि फ्लुइडची जी कवरिंग असते ना, ही कवरिंग काढली बघ, हिला काय बोलतात? सायटोप्लाझम. काय बोलतात? मग आता नावानुसार अर्थ घ्यायचा. मध्ये सायटोसोल आहे, मग त्या बाहेरच्या कवरिंगला नाव काय? सायटोप्लाझम. 1 नंबर कोण? कॅप्सूल. 2 नंबर कोण? सेल वॉल. 3 नंबर कोण? सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन. 4 नंबर कोण? सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये काय असतं? सायटोसोल. एवढं आलं, कळलं. मग आता हे काय झालं? बाहेरचं स्ट्रक्चर. आता आत काय असतं माहिती का? न्यूक्लियस असतं. सेलच्या आतमध्ये काय असतं? न्यूक्लियस. तर प्रोकॅरियोटिक जी सेल असते ना, त्याच्यात जो न्यूक्लियस असतं तो वेल डेव्हलप नाही राहत, पूर्ण डेव्हलप नाही राहत. कारण ते पृथ्वीवर आता आले, बरोबर. ते पूर्ण डेव्हलप असतील का? हळूहळू डेव्हलप होतात. मग हेच डेव्हलप होऊन काय त्याला जरा युकॅरियोटिक झाले. पण प्रोकॅरियोटिक मध्ये एवढं डेव्हलपमेंट नव्हती. म्हणजे आतमध्ये काय असतं? न्यूक्लियस असतं प्रत्येक सेलमध्ये. तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस वेल डेव्हलप नाहीये. मग त्याला काय बोलायचं? न्यूक्लिओइड. काय? न्यूक्लिओइड. असं सर्क्युलर असतं ते, त्याला काय बोलायचं? न्यूक्लिओइड. कळलं? न्यूक्लिओइड. इथपर्यंत आलं नक्की, काही प्रॉब्लेम नाही. पुढे बघायचं स्ट्रक्चर कळलं का सेलचं? प्रत्येक सेल ही राव की काय आहे? सायटोप्लाझम. सॉरी, आधी काय आहे? कॅप्सूल. कॅप्सूल कशात राहील? फक्त प्रोकॅरियोटिक मध्ये राहील. प्रोकॅरियोटिक सेलला दुसरं नाव आहे बॅक्टेरियल सेल. कोणतं सेल? बॅक्टेरियल सेल. कळलं? हे काय? मेन पार्ट ऑफ सेल. फक्त बॅक्टेरियल सेल मध्ये काय राहील? कॅप्सूल असेल. त्याच्यात कॅप्सूल राहणार. ओके. मेन सेलचे 2 पार्ट कळले. किती? 2. प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मध्ये त्याला काय? प्रोकॅरियोटिकलाच काय बोलतात? बॅक्टेरियल सेल. सगळ्यात पहिली लेयर काय असते? कॅप्सूल. दुसरी काय असते? तिसरी काय असते? सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्यानंतर काय असतं? सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये काय असतं? सायटोसोल. कळलं? काय अडचण येईपर्यंत सांगता येईल? डिव्हिजन होईल कधी? नक्की नोट्स काढत राहा मागं पाठोपाठ. आणि त्याच्यानंतर यूकॅरियोटिक सेल मध्ये येतात 2 टाइप. किती? 2. पहिलं ॲनिमल सेल आणि दुसरे प्लांट सेल. मग आता ॲनिमल सेल मध्ये काय? न्यूक्लियस. न्यूक्लियस दिसला का? 1 नंबर न्यूक्लियस. दुसरं काय? गोल्जी कॉम्प्लेक्स. 2 नंबर गोल्जी कॉम्प्लेक्स. हा काय? गोल्जी कॉम्प्लेक्स. तुला इथं थोडा हार्ड जाईल समजायला, आपण पुढचं बघू. हा ठीक आहे. बॅक्टेरियल सेल पाहिजे, बरोबर. आपण तर बॅक्टेरियल सेल पहिली लेयर काय? कॅप्सूल. दुसरी लेयर काय? सेल वॉल. तिसरी लेयर काय? चौथी काय? सायटोप्लाझम. इथपर्यंत आलं काय? पहिली लेयर काय? ही कॅप्सूल. तिसरी काय? पूर्ण लेयर काय? कॅप्सूल. दुसरी लेयर काय? सेल वॉल. हे बघ, दुसरी लेयर पिंक कलरची लेयर दिसते का? रेड किंवा पिंक. ही काय? सेल वॉल. तिसरी लेयर काय? प्लाझ्मा मेम्ब्रेन. ही काय? येलो कलरची लेयर आहे. ही काय? प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्यानंतर काय? चौथा सायटोप्लाझम. हे बघ, 4 नंबर काय? सगळं सायटोप्लाझम. आता फ्लॅजिलम. 5 नंबर फ्लॅजिलम.
फ्लॅजिलम काय असतं माहिती का? आता बॅक्टेरिया आहे, त्याला इकडे तिकडे जायला जागा पाहिजे. सिंगल सेल असते ना ती बॅक्टेरिया, म्हणजे सिंगल सेल, एकट्याला सगळं करायचं. मल्टी सेल्युलर नाही आहे, एकट्याला सगळं करायचं. मग याला आहे ना कसा फ्लॅजिलम असतो. हा काय करतो माहिती का? मुवमेंटला मदत करतो. काय करतो? मुवमेंट करायला मदत करतो. प्रत्येक बॅक्टेरिया कसा दिसेल तुला बघ, असा दिसेल, पळताना दिसेल. मग यालाच काय बोलतात? फ्लॅजिलम. काय? फ्लॅजिलम. तो काय करायला करतो? मदत, हालचाल, मुवमेंट किंवा मोटिलिटी. ओके, दिसला फ्लॅजिलम. त्याच्यानंतर फूड ग्लॅन्ड, फूडचा पार्ट आहे, अजून काय आपल्याला नाही आहे. प्लाझ्मिड आहे, प्लाझ्मिड, त्यालाच काय बोलतो आपण? डीएनए पण बोलतो. त्याच्यानंतर रायबोझोम्स असतात. काय असतात? रायबोझोम्स. त्याच्यानंतर काय? न्यूक्लिओइड. कारण आपण काय याच्यात जो न्यूक्लियस आहे तो वेल डेव्हलप नाही, म्हणून काय बोलतो त्याला? न्यूक्लिओइड. त्याच्यानंतर काय? पिलाय. काय ना? पिलाय बारीक बारीक दिसतात का? याला काय बोलतात? पिलाय. पिलाय. पिलायचं काय काम माहिती का? कॉन्ज्युगेशन करतो. म्हणजे समजा एखादा दुसरा बॅक्टेरिया आहे, तो याच्या जवळ आला, ओके, तो त्याच्या जवळ ही दुसरा बॅक्टेरिया, तर हे पिलाय काय करते? त्याच्या याच्यात जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करते. म्हणजे एक रिप्रोडक्शनचं काम कोण करेल? पिलाय. दुसरा बॅक्टेरिया आला, त्याच्यात तो पिलाय घुसतील आणि त्याचे जेनेटिक मटेरियल एकापासून दुसरीकडे ट्रान्सफर करेल. कोण? पिलाय. त्याच्यानंतर हे सिलिया असतात. सिलिया एकदम बारीक 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 अंगावर काय असतात? सिलिया बोलतो आपण. सिलिया काय काम करतात? ते पण मुवमेंटचे काम करतात. इथपर्यंत काय अडचण? बॅक्टेरियल सेल कळले पूर्ण नक्की. मग आता स्ट्रक्चर ऑफ सेल पाहिजे. हे काय? पूर्ण स्ट्रक्चर ऑफ सेल. प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, न्यूक्लियस असतं, सायटोप्लाझम असतं. सायटोप्लाझम मध्ये काय असतं? सायटोसोल. काय असतं सायटोप्लाझम मध्ये? सायटोसोल. मग आता एक आपण गडीवर ना सेलचा स्टडी करतोय असं विसरून जायचं. आपण काय करतोय? एका घराचा स्टडी करतोय. आता असं पाहिजे, घर आहे, ओके, एक सिंपल घर. घराला काय असतं? एक कंपाऊंड असतं. हे कंपाऊंड कोण झालं? सेल वॉल. त्याच्यानंतर काय असतं? दरवाजा असतो आपला मेन. ते काय झालं? प्लाझ्मा मेम्ब्रेन. हा दरवाजा झाला, हा काय झाला? प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्यानंतर काय असतं? या फरच्या आहे, फरच्याच काय झालं? सायटोप्लाझम. मग आता घर आहे, नुसतं घर असेल का? घर चालवायला पण कोणीतरी पाहिजे ना. माणसं आहेत, मेंबर्स आहेत, फॅमिली मेंबर. तर एक मेन मेंबर असतो घरात प्रत्येकाचा, असतो की आजी असेल, बाबा असेल, पप्पा असतील, मम्मी असेल. एक मेन मेंबर असतो, तो पूर्ण घर हँडल करतो. त्याच्या याच्यात असतं, अंड्यांमध्ये घर. तो जसं सांगेल तसं सगळ्यांना वागावं लागतं. बरोबर की? मग इथं मेन मेंबर कोण आहे? न्यूक्लियस. कोण आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियस काय करेल? पूर्ण सेलला कंट्रोल करेल. पूर्ण घराला कोण कंट्रोल करेल? न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियस गडीवर कोण समजून घे? आजी किंवा बाबा समजून घे. बाबा समजून घे. ओके, बाबा जसं सांगतील तसं पूर्ण घर चालेल. मम्मी पण तेच ऐकल, पप्पा पण तेच ऐकते, आजी पण तेच ऐकल, नातू पण तेच ऐकल. कोणाचं? बाबांचं. कोण आहे मग? बाबा. न्यूक्लियस. ओके, फरचा कोण आहे? सायटोप्लाझम. त्याच्यानंतर डोर कोण आहे? सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. घराचा कंपाऊंड कोण आहे? सेल वॉल. कळलं? इथपर्यंत काही अडचण नाही. मग आपण पहिल्या मेंबरला पाहिलं. कोण आहे पहिला मेंबर आपला? पहिला मेंबर, घरातला पहिला मेंबर बाबा. बाबा कोण आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियस कळलं? सगळं कोणाच्या अंडर आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियस नंतर कोण? आता फरच्या आहे, त्याला काय बोलतो? सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये काय असतं? सायटोसोल. मग आता सायटोप्लाझम मध्ये दुसरा कंटेंट पण असतो.
घर आहे, घरात फक्त फरच्याच असतील का, मेंबर्स पण असतील ना. पहिला मेंबर कोण आहे, न्यूक्लियस. त्याच्यानंतर कोण आहे, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, एक घराचा मेंबर आहे. आता आपण नाव आधी स्टडी करू, त्याच्यानंतर त्या नावामागचं सगळं अभ्यास स्टडी करू. कोणाचं काम काय आहे, म्हणजे काय आपण एका फॅमिलीची ओळख करून देतोय. बाबांची ओळख झाली, मग आता मी तुला आजीसोबत ओळख करून देईल. गोल्जी कॉम्प्लेक्स दीदी आहे, लायसोसोम कोणीतरी काका आहे, व्हॅक्युअल मम्मी आहे. त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया काय, एक घरातला जो बाबानंतर मेन माणूस असतो पप्पा, तो मायटोकॉन्ड्रिया आहे. त्याच्यानंतर प्लास्टिड्स आहे, तो कोण आहे, छोटा भाऊ समजून घे. त्याच्यानंतर सेंट्रोसोम आणि सायटोस्केलेटन, हे काय बाकीचे छोटे चिल्लेपाले मेंबर्स आहेत. मग आता आपल्याला मी तुला एक नाव सांगितलं सगळे, हे आमचे काय फॅमिली, त्याला काय बोलतो, सेल ऑर्गनेल्स. सेल ऑर्गनेल्स म्हणजे काय, सेल मधले ऑर्गन्स. सेल नुसती सेल नसते, सेलचे ऑर्गन्स असतात. सेलला पण चालवायला काय लागतात, ऑर्गन्स लागतात. जसं बॉडी आहे, बॉडीला चालायला काय लागतील, ऑर्गन्स लागतील. तसं सेलला पण चालायला काय लागतात, ऑर्गन्स. मग सेलच्या ऑर्गन्सला काय बोलतो, सेल ऑर्गनेल्स. कळलं, सेलच्या ऑर्गनला काय बोलू, सेल ऑर्गन. मग आपण काय करू, इफ वी स्टडी अ सेल अंडर मायक्रोस्कोप, मायक्रोस्कोप खाली जर आपण सेल पाहू, वी वुड कम अक्रॉस 3 फीचर्स इन ऑलमोस्ट एव्हरी सेल. प्रत्येक सेल मध्ये 3 फीचर्स असतात. काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, न्यूक्लियस असतं आणि सायटोप्लाझम असतं. हे 3 फीचर्स असतात म्हणजे असतात प्रत्येक सेल मध्ये. All activities inside the cell and interaction of the cell with its environment are possible due to these features. सगळे काय ऍक्टिव्हिटीज चालतात सेल मध्ये, या 3 गोष्टींमुळे चालतात. इथपर्यंत कळलं, काय अडचण. आता आपल्याला हे मेंबर्स डिटेल मध्ये जाणून घ्यायचे. आधी काय पाहू आपण, सेल वॉल, सगळ्यात बाहेरची लेयर, बरोबर. सेल वॉल, नॉन लिव्हिंग अँड आउटरमोस्ट कव्हरिंग ऑफ सेल. नॉन लिव्हिंग सगळ्यात आउटरमोस्ट कव्हरिंग कंपाऊंड आहे, बरोबर की नाही, सगळ्यात आउटरमोस्ट असतं. कॅन बी टफ पण असू शकतं, रिजिड अँड समटाइम्स फ्लेक्सिबल. रिजिड पण असू शकतं, फ्लेक्सिबल पण असू शकतं. हे बघ, आपल्या घराचं कंपाऊंड आहे, तार कंपाऊंड बी असू शकतं, काट्यांचं कंपाऊंड बी असू शकतं. खेड्यात गेलं तर काट्यांचं कंपाऊंड असतं, काट्यांचे झाडं वगैरे लावलेले असतात. किंवा मग त्याच्यानंतर ब्रिक्सचं कंपाऊंड पण असू शकतं, सिमेंट कंपाऊंड, बरोबर की. मग टफ म्हणजे कोणतं, ब्रिक्सचं. रिजिड म्हणजे काट्यांचं, आणि फ्लेक्सिबल म्हणजे तार कंपाऊंड, बरोबर की. हे 3 टाईपचे काय असू शकतात, सेल वॉल असू शकतात. मेड अप ऑफ सेल्युलोज. सेल वॉल कशाने बनले, सेल्युलोज नावाचा आहे कंपाऊंड आहे, त्याच्याने बनलेले. हेमी सेल्युलोज अँड पेक्टिन, एवढा लक्षात ठेवायसाठी गोष्ट नाही. मे बी थिन ऑर थिक, थिन पण असू शकतं, थिक पण असू शकतं. दोन सेल वॉल्स. मल्टी लेयर स्ट्रक्चर, थिकनेस वेरीज फ्रॉम थिकनेस याची एवढी असू शकते, बरोबर. फंक्शन्स काय, प्रोव्हाइड्स डिफाइनेड शेप प्रोव्हाइड करतो. कोणाला, सेलला. सेलला शेप कोण देईल, सेल वॉल देईल. कारण बाहेरची कव्हरिंग कसं असते तसंच मधली कव्हरिंग असेल ना. समजा कंपाऊंड त्रिकोणी आहे, तर घर पण आतून कसं असेल, त्या शेपचं असेल. कारण त्या शेप मध्ये बांधता येणार आणि त्याच्या बाहेर जाता येणार का, कंपाऊंडच्या बाहेर घर जातं का, नाही, कंपाऊंडच्या मध्ये जातं. मग सेल काय, सेल वॉलचं फंक्शन काय, डिफाइनेड शेप, स्ट्रेंथ आणि रिजिडिटी देणं. प्रिव्हेंट्स ड्रायिंग आउट, म्हणजे सेल मध्ये काय असतं, सायटोप्लाझम. हे काय असतं, लिक्विड असतं सायटोप्लाझम. मग या लिक्विडला ड्राय होऊ न देणं, म्हणजे सेलला ड्राय नाही होऊ दे, कोण, सेल वॉल. त्याच्यानंतर हेल्प्स इन कंट्रोल सेल एक्सपान्शन. सेल जेव्हा मोठी होते, एक सेल मोठी होते, त्याचं एक्सपान्शन कोण कंट्रोल करतं, सेल वॉल. प्रोटेक्ट सेल फ्रॉम एक्सटर्नल पॅथोजन्स, म्हणजे बाहेरचे जे किडे वगैरे, बाहेरचे पॅथोजन म्हणजे बॅक्टेरिया, दुसरे बॅक्टेरिया, त्यांच्यापासून सेलला पण प्रिव्हेंट करतं सेल. चोर आहेत वगैरे वगैरे, त्याच्यापासून घराला पण प्रोटेक्ट करतं.
कंपाऊंड. तसं बाहेरच्या पासून सेलला पण प्रोटेक्ट करतं सेल वॉल. आता न्यूक्लियस. सेल वॉल बघितलं. सेल वॉलच्या नंतर काय असतं प्लाझ्मा मेम्ब्रेन. एक्स्ट्रीमली डेलिकेट. कसं असतं एकदम खूप डेलिकेट असतं, थिन असतं, इलास्टिक असतं, लिव्हिंग असतं आणि सेमी परमेएबल मेम्ब्रेन असतं. कसं असतं डेलिकेट, फार थिन आणि इलास्टिक, सेमी परमेएबल, made up of 2 layers of lipid molecules in which protein molecules are floating. पुढची गोष्ट आहे thickness to rise when you are under electron microscope. हे आपण साध्या मायक्रोस्कोपने बघू शकत नाही, कंपाऊंड मायक्रोस्कोपने. कशाखाली दिसेल आपल्याला हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जेव्हा असेल तेव्हा आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर फंक्शन्स. मेंटेन्स शेप अँड साइज ऑफ द सेल. परत साइज पण मेंटेन करत आणि शेप पण मेंटेन करत. प्रोटेक्ट्स इंटरनल कंटेंट्स ऑफ द सेल. सेलच्या आतले जे कंटेंट्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करणार. म्हणजे आपण काय पाहिलं होतं कंपाऊंड कोण आहे सेल वॉल. त्याच्यानंतर डोअर कोण आहे सेल मेम्ब्रेन. मग डोअर आहे पूर्ण भिंत आहे, डोअरचाच पार्ट आहे. मग हे पण काय झालं पूर्ण सेल मेम्ब्रेन आहे. मग हे आतल्या मेंबरला कोण करते प्रोटेक्ट सेल मेम्ब्रेन करते. प्रोटेक्ट्स इंटरनल कंटेंट्स ऑफ अ सेल वॉल. Regulates entry and exit of substances in and out of the cell. कोण बाहेर जाईल आणि कोण आत येईल हे डिसाइड करायचं काम कोण आहे, कोण करतं प्लाझ्मा मेम्ब्रेन करतं. ओके. मग आपण घरातल्या कोणाला पण आत येऊ देतो का, जो ओळखीचा आहे त्यालाच आत येऊ देतो ना. मग प्लाझ्मा मेम्ब्रेन तेच काम करतं. जी गरज आहे ते आत येईल, ज्याची गरज नाही ते बाहेर चालले. मेंटेन्स होमिओस्टॅसिस म्हणजे टेम्परेचर मेंटेन करायचं. सेल वॉल झालं, इकडे लक्ष दे. सेल वॉल झालं, सेल मेम्ब्रेन पण झालं, कळलं. सेल वॉल कळलं. आता न्यूक्लियस. न्यूक्लियस काय, डेन्स स्फेरिकल बॉडी लोकेटेड नियर द सेंटर ऑफ द सेल. कुठं असतं सेलच्या सेंटर मध्ये असतं काय न्यूक्लियस. डायमीटर व्हराइज फ्रॉम 10 to 25 मायक्रोमीटर. प्रेझेंट इन ऑल द सेल्स. प्रत्येक सेल मध्ये प्रेझेंट असतं एक्सेप्ट द रेड ब्लड सेल्स अँड सिव ट्यूब सेल्स. रेड ब्लड सेल मध्ये न्यूक्लियस राहत, बाकी सगळ्यांमध्ये काय राहील प्रत्येक सेल मध्ये न्यूक्लियस राहील. कारण सेलला कंट्रोल करायचं काम कोण करतं न्यूक्लियस. कसं आहे वेल डेव्हलप इन प्लांट आणि ॲनिमल सेल मध्ये. कसं आहे वेल डेव्हलप. मग प्लांट आणि ॲनिमल सेल कशात येतं युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक मध्ये कोण येतं बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियल सेल मध्ये काय पाहिलं आपण हे वेल डेव्हलप आहे का नाही, कोण न्यूक्लियस. आपण त्याला काय म्हणतो न्यूक्लिऑइड. आणि दुसऱ्या सेल मध्ये काय बोलायचं न्यूक्लियस. तर मग न्यूक्लियस कशात वेल डेव्हलप आहे प्लांट सेल मध्ये आणि ॲनिमल सेल मध्ये वेल डेव्हलप आहे. अंडर डेव्हलपिंग बॅक्टेरिया अँड ट्यूब इन अल्गी. बॅक्टेरिया मध्ये काय अंडर डेव्हलप आहे, पण पाहिलं ना बॅक्टेरिया मध्ये काय अंडर डेव्हलप आहे. Most of the cells are unique nucleated having only one nucleus. खूप सेलला काय असतं एकच न्यूक्लियस असतं. Few types of cells have more than one nucleus. काही सेल्स काय असतात त्यांना एकापेक्षा जास्त काय असतं न्यूक्लियस असतात. म्हणजे काही घरात कोण असतात एकच डॉमिनेटिंग मेंबर असतो बरोबर की एक पूर्ण ते घर चालवणारा अंडर. काही घरात दोन असतात. जर जॉईंट फॅमिली असतील तर मोठेचे दोन काका असतात बरोबर, ते घर चालवतात. तसं मोस्ट ऑफ मध्ये कसं असतो एकच असतो डॉमिनेटिंग आणि काही फ्यू त्याच्यात काय असतं एकापेक्षा जास्त असू शकतं. न्यूक्लियस has double layered covering called nuclear membrane. Nuclear membrane has pores, diameter, colorless tails sap. न्यूक्लियस मध्ये काय असतं ते डीएनए असतो. काय असतं न्यूक्लियस मध्ये डीएनए. Chromosomes contain stretches of DNA called genes. Genes काय असतात माहिती का, जेनेटिक मटेरियलचं ट्रान्सफर कोणा थ्रू होतं जीन्स थ्रू होतं. म्हणजे आता एखादी सेल आहे त्याचे सगळे गुण आहे तर पुढच्या सेल मध्ये टाकायचं काम कोण करत जीन्स करत. फंक्शन्स काय आता न्यूक्लियसचं कंट्रोल ऑल द सेल ऍक्टिव्हिटी. सेल मधल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी कोण करत कंट्रोल न्यूक्लियस. लाईक मेटाबॉलिझम, प्रोटीन सिंथेसिस, ग्रोथ आणि सेल डिव्हिजन सगळं काम कोण करत
न्यूक्लियस. आता घरात किराणा संपलाय, किराणा यादी घेऊन द्यायचं काम आई करते, पण आणायचं काम कोण करतं? मेन मेंबर. त्याच्यानंतर मेटाबॉलिझम म्हणजे घरात सगळं व्यवस्थित चालू आहे का, पैशाची मॅनेजमेंट वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे का, ते पाहतील कोण? बाबा किंवा पप्पा. सेल काय पाहिजे? मेटाबॉलिझम व्यवस्थित चालू आहे का, तेव्हा ते स्वतः करतो मेटाबॉलिझम. त्याच्यानंतर प्रोटीन सिंथेसिस, त्याच्यानंतर ग्रोथ नीट होते का, सेल डिव्हिजन नीट होते का, हे सगळं कोण काही? न्यूक्लियस कडून. न्यूक्लिओलस synthesizes ribonucleic acid RNA to constitute ribosome. Store heavy information genes. त्याच्यात काय स्टोर असतं? जीन स्टोर असतं. कशात? न्यूक्लियस. आता काय पुढचा टॉपिक? सायटोप्लाझम. सायटोप्लाझम काय? जेली लाइक मटेरियल. सायटोप्लाझम पाहिलं ना, मटेरियल जेली लाइक आहे, एकदम चिपचिप असेल जेली. कशापासून? 80% काय त्याच्यात? वॉटर आहे. प्रेझेंट बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियस. हा काय? न्यूक्लियस आहे. हा लक्षात येतं, हा न्यूक्लियस आहे. आणि हा काय? प्लाझ्मा. ही काय? प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. या दोघींच्या आतमध्ये काय असेल? सगळा सायटोप्लाझम असेल. हा काय? सगळा सायटोप्लाझम. Contains a clear liquid portion called cytosol and various particles. सायटोप्लाझम मध्ये काय असतं? सायटोसोल. बघितलं ना आपण? सायटोसोल. Particles are protein, carbohydrates, nucleic acid, lipids and inorganic ions. Also contains many organelles with distinct structure and function. मग जे हे सायटोप्लाझम असतं, याच्यात काय असतात? सगळे सेल मेंबर्स असतात, ऑर्गन्स असतात. गोल्जी कॉम्प्लेक्स, लायझोझोम, मायटोकॉन्ड्रिया, सायटोस्केलेटन, हे सगळं कशात असतं? सायटोप्लाझम मध्ये सगळं फ्लोट करत असतं. फर्चीलाच काय धरलं होतं आपण? सायटोप्लाझम. मग फर्चीवर सगळे काय करताय? सगळे मेंबर प्रेझेंट आहे. आजी, बाबा, काका, काकू, काकाची पोरगी, काकूची पोरगी. बरोबर, थँक्यू. त्याच्यात काय असतात? ऑर्गॅनेलिज असतात विथ डिस्टिंक्ट स्ट्रक्चर अँड फंक्शन. प्रत्येक ऑर्गनचं काय? वेगवेगळं स्ट्रक्चर आहे आणि वेगवेगळं फंक्शन. सम ऑफ दिस ऑर्गॅनेलिज आर विजिबल ओनली अंडर अन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. काही ऑर्गन फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालीच बघू शकतो. ग्रॅन्युलर अँड डेन्स इन एनिमल सेल्स अँड थिन इन प्लांट सेल्स. ग्रॅन्युलर म्हणजे कसे? दाणेदार असतात. आपण बोलतो ना गिठुळे झालेले, तसं कशात असतं? डेन्स आणि घट्ट कशात? एनिमल सेल्स मध्ये. काय? सायटोप्लाझम. आणि थिन कशात असतं? प्लांट सेल मध्ये. इथपर्यंत आलं लक्षात? आपण इथपर्यंत स्टडी करू, बाकीचा